नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्याला आपण स्टेट बोर्ड आधारित भूगोल घेत आहोत, ज्यामध्ये इयत्ता 6वीचा भूगोल सध्याला आपण अभ्यासत आहोत। तर आज आपण इयत्ता 6वीतील 5वा धडा तापमान अभ्यासणार आहोत। तर तापमानाबद्दल भौगोलिक स्पष्टीकरण देत असताना या धड्यामध्ये आपल्याला शीतकटिबद्ध, समशीतोष्ण कटिबद्ध, उष्णकटिबद्ध, समशीतोष्ण कटिबद्ध व शीतकटिबद्ध असा उत्तर आणि दक्षिण या 2 भागामध्ये विभाजन होऊन ते कसं होतं हे स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेलं आहे। चला तर मग अभ्यासूया हे भौगोलिक स्पष्टीकरण तापमानाचं। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त गरजू आणि मेहनती जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये तापमानाच्या त्यांनी सांगितले की पृथ्वीवर येणारे जे सूर्यकिरण असतात ते सरळ रेषेत येत असतात, पण पृथ्वी कशी आहे, गोल आहे, त्यामुळे काय होतात हे किरण पृथ्वीवर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत। हे किरण काही भागात लंबरूप तर काही भागात तिरपे पडतात। त्यामुळे पृथ्वीवर काय होते तर लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात। कमी जागा व्यापल्यामुळे त्या भागात प्रखर प्रकाश व जास्त उष्णता मिळते, त्यामुळे तेथील पृष्ठभागावर जास्त तापमान जाणवते। पर्यायाने तेथील हवा जास्त तापते आणि जेथे तिरपे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात तेथे व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते। त्यामुळे काय होते तर पृष्ठभाग कमी तापतो, पर्यायाने तेथील हवा कमी तापते। आताच आपण आकृतीत अभ्यासलं की पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण हे सरळ रेषेत येतात, पण एकमेकांना समांतर येत असतात, पण पृथ्वीचा गोल आकार असल्यामुळे होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरणे जास्त आणि कमी जागा व्यापतात। म्हणजेच काय तर असमान वितरण होते। परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमान वितरण असमानता निर्माण होत असते। हे तर आपण या आकृतीतून शिकलोच आहोत। मग यानुसार पृथ्वीचे तापमानाच्या वितरणानुसार विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे 3 कटिबद्ध किंवा पट्टे निर्माण होतात आणि अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानावर असमान वितरण करण्यासाठी कारणीभूत असतात, ज्यामध्ये समुद्र सान्निध्य, खंडांतर्गतता आणि समुद्रापासूनची उंची व प्राकृतिक रचना या घटकानुसार प्रादेशिक हवामानात विविधता आढळते। याशिवाय ढगाचे आच्छादन, वारे, वन आच्छादन, नागरीकरण, औद्योगिकरण इत्यादी घटकांचा सुद्धा परिणाम हा स्थानिक हवामानावर तसेच तापमानावर होत असतो। यानंतर हे नेहमी लक्षात ठेवा, या डब्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला नेहमी असे वाटते की सूर्यकिरणामुळे हवा तापते व गरम हवेमुळे जमीन आणि पाणी तापते। प्रत्यक्षात मात्र काय घडतं तर जमीन व पाणी सूर्यकिरणामुळे प्रथम तापते, त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते। त्यामुळे पृष्ठभागालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने तापत असतो, म्हणून पृष्ठभागालगत हवा जास्त गरम असते व पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसे हवेच्या तापमानात घट होत जाते। समुद्रसपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात कमी प्रमाणात आढळते। जसे की महाबळेश्वरमध्ये आपल्याला थंड हवा येते किंवा थंड हवेचं ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आहे, तर ते समुद्रसपाटीपासून उंचीवर आहे म्हणून हे असं होत असतं। त्याचबरोबर समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्यामुळे पाण्याची वाफ हवेत मिसळत असते। पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकते, त्यामुळे या भागात हवा आर्द्र व उबदार असते। याउलट परिस्थिती खंडांतर्गत भागात असते। बाष्प नसल्यामुळे हवा कोरडी राहते। परिणामी तापमानातील फरक तीव्रतेमुळे
होतात. दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणाची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात. थोडक्यात काय तर किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो, तर खंडांतर्गत भागात तापमानातील हा फरक जास्त असतो. आता पाहायचं झालं तर मुंबईचे तापमान कसं आहे, सम आहे, तर नागपूरचे तापमान विषम आहे. कोकण किनारी भागातील तापमान कक्षा ही कमी असते, तर विदर्भाकडे तापमान कक्षेत वाढ झालेली असते. यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारून झालेला माहीत आहे का तुम्हाला? या तक्त्यामध्ये त्यांनी हरित वायूचे परिणाम असे दिलेले आहेत, तर ते आपण अभ्यासूया. वातावरणातील काही वायू जसे की आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी व पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये साठवू ठेवू शकतात. या वायूमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. कोणत्या आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ ही जमिनीतून बाहेर पडते आणि ही जास्त काळ काय करत असतात, तर स्वतःमध्ये तापमान साठवून ठेवू शकतात. वातावरणातील या वायूचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत आहे. हे वाढतं प्रमाण कशाला कारणीभूत आहे, तर हवामान बदलाला कारणीभूत आहे. याच कारणामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे असे हवामान शास्त्रज्ञांचे मत आहे. हवामानातील हा बदल सार्वत्रिक आहे. यालाच जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. ज्या वायूमुळे ही वाढ होते त्याला हरित वायू किंवा हरितगृह वायू असं म्हणतात. तापमानामुळं पाण्याची ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होत असतो पाण्यामध्ये. तर ही निसर्गात मात्र थोडी परिस्थिती वेगळी असते, ज्यामध्ये तापमानातील फरकामुळे महासागरामध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात. क्षितिज समांतर प्रवाह हे तापमानातील प्रवाहाप्रमाणेच किंवा फरकाप्रमाणेच पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वारे यामुळे निर्माण होतात. ही सागरी प्रवाह विषुववृत्त ते ध्रुवीय प्रदेश व ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त असे वाहतात. त्यामुळं आपण या एका नकाशाचं सुद्धा वाचन करूया. सागरी प्रवाह ज्या वेळेस शीत कटिबद्धाकडून उष्ण कटिबद्धाकडे येतो व त्यावेळेस उष्ण कटिबद्धातील किनारपट्टीचे तापमान कमी होते. याउलट प्रवाह जेव्हा उष्ण कटिबद्धाकडून शीत कटिबद्धाकडे जातो तेव्हा तेथील किनारपट्टीचे तापमान वाढत असते. त्यामुळं आपण हा नकाशा अभ्यासूया आणि या नकाशातूनच आपल्याला शीत कटिबद्धाकडून उष्ण कटिबद्धाकडे कसे वारे जातात व उष्ण कटिबद्धाकडून शीत कटिबद्धाकडे कसे वारे वाहतात हे स्पष्ट होऊन जातं. यामध्ये जे लाल ॲरो दाखवले ते उष्ण प्रवाह किंवा उष्ण कटिबद्ध प्रवाह आहेत आणि जे निळे ॲरो दाखवले ते शीत कटिबद्ध किंवा शीतप्रवाह दाखवलेले आहे. जे विषुववृत्ताकडून काही उत्तर ध्रुवाकडे उष्ण कटिबद्ध जातात, ज्यामध्ये गल्फ प्रवाह येतो, लॅब्राडॉर प्रवाह येतो. हे उष्ण कटिबद्धीय किंवा उष्ण प्रवाह आहेत जे की उत्तर ध्रुवाकडे जात आहेत. त्याचप्रमाणे उत्तर ध्रुवाकडे जाणारे शीत कटिबद्ध कोणते आहेत, तर उत्तर ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येणारे कॅनरी प्रवाह एक आहे. त्यानंतर कॅलिफोर्निया प्रवाह हा सुद्धा एक उत्तर ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येणारा शीत कटिबद्ध आहे. त्याचबरोबर आता दक्षिण ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जाणारा फॉकलँड प्रवाह हा शीत प्रवाह आहे. वेंगुर्ला प्रवाह हा पण एक शीत प्रवाह आहे. त्याचबरोबर विषुववृत्ताकडून दक्षिण ध्रुवाकडे उष्णकटिबद्धीय हा ब्राझील एक प्रवाह आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया प्रवाहसुद्धा उष्ण प्रवाह आहे जो की विषुववृत्ताकडून दक्षिण ध्रुवाकडे येत आहे. याचप्रमाणे या नकाशाचं वाचन करायचं आणि त्यातून आपल्या आयडियाज वगैरे व्यवस्थित म्हणजे इन्हॅन्स करायच्या, ज्या परीक्षेला येणारा कुठलाही प्रश्न उरणार नाही. यानंतर आणखीन एक माहीत आहे का तुम्हाला तक्ता दिलेला आहे, ज्यामध्ये उष्ण व शीत सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर असा प्रदेश प्लवंगासाठी सर्वोत्तम असतो. प्लवंग हे माशाचे खाद्य आहे. अशा प्रदेशात
मोठ्या प्रमाणात मासे येतात, उबदार पाण्यात पुनरुत्पादन करतात. माशांच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. सागरी प्रवाहाच्या नकाशामध्ये आपण असं पाहिलेलं आहे, त्याचे आपण नकाशातून वाचन पण केलेलं आहे आत्ताच. यानंतर आपल्याला एक प्रश्न असा पण विचारून झाला आहे की तापमापी जी सेल्सिअस आणि फॅरनहाईटमध्ये कोणत्या एका पॉईंटला समान असते, तर ती या चित्रामध्ये आपल्याला दिसून येते. -40° फॅरनहाईट आणि सेल्सिअस एकदम समान मोजमाप असते. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि जास्तीत जास्त गरजू, जिद्दी आणि मेहनती विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.